नमस्कार, मी संकेत आवटे. बऱ्याच लोकांची डिमांड ही आहे की नेमकं पैसे कसे कमवायचे. मी कशी सुरुवात केली होती, पहिले 1 करोड मी कसे कमवले होते, माझी गुंतवणूक कुठे आहे, कोणत्या ॲसेट क्लासमध्ये आहे, कुठे चांगल्या प्रकारे पैशाची ग्रोथ होते. हा व्हिडिओ असा होणार आहे की यासाठी खूप जास्त तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. जे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय ते नॉलेज मिळवण्यासाठी. मॅक्सिमम इंटरनेटवर जरी तुम्ही कितीही सर्च केलं तरी सुद्धा एवढा चांगला डेटा एकाच ठिकाणी कधीच मिळणार नाही. कारण माझ्या काही गुंतवणूक नो डाऊट फेल पण झालेले आहेत. अशा काही ठिकाणी मी गुंतवणूक केली जिकडे पैसा चांगला ग्रो झालेला नाहीये. अशा ठिकाणी मी गुंतवणूक केली जिथे चांगला पैसा फास्ट ग्रो झाला. मग मी कुठे चुकलो, कशा प्रकारे गुंतवणूक केली, ही गुंतवणूक कशी, ही गुंतवणूक कशी, ही कशी आणि ही कशी. प्रत्येक गुंतवणुकीच्या बाबतीत मी एक गोष्ट सांगणार आहे आणि मी गॅरंटी देऊन सांगतोय की तुमचेही असे काही डिसिजन्स असू शकतात जे चुकीचे झालेत आहेत किंवा होणार आहेत. मग त्यावर काय करायचं हे सगळं तुम्हाला समजून जाणार आहे. व्हिडिओ फक्त थोडासा मोठा होईल, पण माझी रिक्वेस्ट असेल की हा व्हिडिओ बघणं वर्थ आहे. आणि मी गॅरंटी देऊन सांगतोय की तुम्ही फक्त हा व्हिडिओ बघणारच नाही, लाईक कराल, शेअर कराल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस सुद्धा हक्कानी कराल. कारण असा कॉन्टेंट मार्केटमध्ये कोणीही बनवत नाही. ऍक्च्युली सुरुवात जेव्हा मी केली होती, मार्केटमध्ये जे काही चालतं ना याच्याबद्दल काहीही अवेअरनेस माझ्याकडे नव्हता. पण एवढं माहिती होतं की गुंतवणूक करायला पाहिजे, पैशाला कामाला लावायला पाहिजे आणि तो पैसा ग्रो व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी मी मेहनत सुरू केली होती. सो मी केली एफडी थ्रू माझी इन्व्हेस्टमेंट सुरू झाली. एवढं जास्त वेगवेगळ्या ॲसेट क्लासचं बिलकुल नॉलेज नव्हतं. जसं मी नॉलेज घेत गेलो, वाचत गेलो, व्हिडिओज बघत गेलो, माहिती घेत गेलो, इंटरनेटचा वापर माझा जास्त वाढत गेला. या केसमध्ये मला फायनान्शियल अवेअरनेस वाढत गेला. मग आलं माझ्या आयुष्यात म्युच्युअल फंड आणि त्यानंतर स्टॉक आणि त्यानंतर ट्रेडिंगचा प्रकार आला. पहिला गुंतवणूक आणि नंतर ट्रेडिंग. गुंतवणूक समजली होती पण पैसा नव्हता. ट्रेडिंग समजलं होतं पण पैसा नव्हता. सुरुवात होती आणि त्यामुळेच मला ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये खूप चांगला फायदा झालेला आहे. ऍक्च्युली जर तुम्ही बघाल ना, जी मी गुंतवणूक केली आहे त्याच्यापेक्षा जास्त कॅपिटल मी ट्रेडिंगला वापरलेलं होतं. शेअर मार्केटबद्दल बोलतोय, एफडी बद्दल नाही. एफडी मध्ये चांगली माझी हँडसम गुंतवणूक होत चाललेली होती. कारण मी डिसिजन घेतला होता की एवढी गुंतवणूक एफडी मध्ये करायची जेवढी मला सॅलरी मिळते तेवढं त्यातून व्याज मिळायला पाहिजे. सोपी गोष्ट आहे. उदाहरणार्थ, जर समजा मी महिन्याला 10,000 कमवतोय तर तिथून मला 10,000 मिळायला पाहिजेत व्याजाच्या स्वरूपात प्रत्येक महिन्याला, जेणेकरून मी नोकरी जरी सोडली तरी मला मोठी पुढे रिस्क उचलावी लागणार नाही. आता हे केल्यानंतर माझा पैसा म्युच्युअल फंडमध्ये होता, स्टॉकमध्ये होता आणि त्याचबरोबर एफडी मध्ये होता. मी कट टू द डायरेक्ट जॉब सोडण्याच्या लेवलपर्यंत आलेलो होतो. तेव्हापर्यंत मी स्टोरी सांगतोय. नंतर ऍक्टिव्हली मी ट्रेडिंग करत होतो, त्याचबरोबर युट्यूब चॅनल्स होते, अदर काही बिझनेसेसमध्ये माझी गुंतवणूक सुरू होती. हे करत 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 मोठ्या प्रमाणात मी इन्व्हेस्टमेंट्स केल्या आणि त्यानंतर मी एक्सप्लोअर केलं डायरेक्ट रिअल इस्टेटला. आता मुद्दाम मी थोडंसं जास्त रिअल इस्टेटबद्दल बोलणार आहे. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. बरेच लोक इथंच चुकतायत. आज तुम्हाला माहित आहे इंडियामधल्या मॅक्सिमम लोक, इव्हन 95% पेक्षाही जास्त लोकांची जी गुंतवणूक आहे ना ती मेजर गुंतवणूक रिअल इस्टेटमध्ये आहे. RBIचा एक सर्व्हे सांगतोय की एक व्यक्ती त्याने जेवढे कमवले त्यातले 90% डायरेक्ट तो इन्व्हेस्ट करतो त्याच्या घरामध्ये. हो, आज तुमचंच एक्झाम्पल बघा, तुमच्या जवळच्या लोकांचं एक्झाम्पल बघा. जर त्यांची टोटल नेटवर्थ म्हणजेच सगळ्या गोष्टींची जर व्हॅल्यू आपण चेक केली, बँकेतला पैसा असेल, तुमचे सोने नाणे असेल आणि तुमचं घर असेल, या सगळ्यामध्ये 90% व्हॅल्युएशन तुमच्या राहत्या घराचं आहे. जे राहतं घर तुम्हाला आउटपुट देत नाही तेच राहतं घर जे तुम्हाला कमवून देत नाही, उलट तुम्ही त्याच्यावर स्पेंड करता. स्वतःचं घर घ्यायचं नाही यावर डिबेट मी बिलकुल करत बसणार नाही, पण ते कधी घ्यायचं हे माहिती असायला पाहिजे. मग मी काय केलं, मी जे नवीन स्वतःचं घर घेतलं ते घेतलं मागे 1 वर्षापूर्वी. त्याच्यापेक्षा जास्त काळ झालेला नाही. रिसेंटली मी घर परचेस केलंय. एवढंच काय, तर ते घर परचेस करण्यासाठी मी 7-8 महिने, वर्षभर डोकं पडवत होतो. आता तुम्ही म्हणाल हे काय एवढा रिसर्च करत होता, तर त्याच्यामागे रिझन हे होतं की जेव्हा तुम्ही एखादं नवीन घर घेता तेव्हा वास्तू बघणं, दिशा बघणं, ब्ला 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 या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण त्याच्यापेक्षाही मेजर फोकस पाहिजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. जी मी गुंतवणूक करतोय ती गुंतवणूक ऍप्रिशिएट व्हायला पाहिजे चांगल्या स्पीडने. कारण महागाई जर आता तुम्ही बघितला तर ती महागाई वाढते जवळपास 6-7-8%. काही गोष्टींमध्ये जे इन्फ्लेशन आहे ना ते 15-20% पण आहे. फळभाज्या, पालेभाज्या 20-25% ग्रो होत आहेत. मेडिकल एक्सपेन्सेस जर तुम्ही बघितला तर ते 15% ग्रो होत आहेत. त्यामुळं त्याच्यापेक्षाही स्पीडने जास्त माझी रिअल इस्टेट प्रॉपर्टीची ग्रोथ व्हायला पाहिजे. तुम्हाला वाटतं मी जो फ्लॅट बाय केलाय ना तो फ्लॅट खूप चांगले रिटर्न देईल, कारण मी चांगल्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतलाय, नवीन आहे,
प्रीमियम एरिया आहे, सगळं ठीक आहे. त्याच एरियामध्ये जो जुना फ्लॅट आहे ना, त्याचा रेट एकदा जाऊन विचार करा किती असेल. तो तुम्हाला इझिली 20 ते 30% डिस्काउंटमध्ये मिळतो. आज जर पर स्क्वेअर फुटाला तुमच्याकडे 7-8 हजार रुपये रेट असेल तर तुम्हाला जुनी प्रॉपर्टी 5 ते 6 हजारांनी मिळते. या केसमध्ये तुमचा होतो लॉस, कारण भलेही तुम्ही आधी ती 4,000ला घेतली असेल पण आता फक्त ती 5,000ला जाते ना. याचा अर्थ तुम्ही मिळवले किती, फक्त 1,000 पर स्क्वेअर फूट. जर तुम्ही त्याचं कंपाऊंडिंग कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न तुम्हाला एफडी थ्रू मिळाले असते. मग तुम्ही म्हणाल स्वतःचं घर घ्यायचंच नाही का आयुष्यभर, बिलकुल घ्यायचा, पण ती अमाऊंट जी आहे ती एक सस्टेनेबल अमाऊंट असायला पाहिजे. ऑलरेडी तुमची गुंतवणूक चांगली असायला पाहिजे. कधीही सगळा पैसा स्टॉक मार्केट म्युच्युअल फंडमध्ये लावू नका. तुम्ही म्हणाल तुमचा बिझनेस तर तोच आहे, असं कसं बोलताय. त्याच्या मागं पण रिझन आहे. मी जेव्हा सुरुवात केली होती ना, माझा सगळा पैसा याच ॲसेट क्लासमध्ये होता. पण जेव्हा तुम्ही एका चांगल्या लेवलला पोहोचता, फोलिओ चांगला ग्रो करता, ते पहिलं करणं गरजेचं आहे. गुंतवणूक 2 लाख रुपये आणि 5 लाख रुपये आणि मी सगळे डायव्हर्सिफाय करून पैसे इन्व्हेस्ट करतो, इम्पॉसिबल आहे. तुम्हाला करोडोंचा फोलिओ बनवायलाच पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही डायव्हर्सिफिकेशन विचार करायचं. अदरवाईज सुरुवातीपासूनच जर मी मोठ्या लेवलला विचार करायला लागलो की मी इन्व्हेस्ट करेन रिअल इस्टेटमध्ये, मी इकडे फ्लॅट घेईन, बंगला घेईन, त्यासाठी मी लोन करतोय, हा सगळ्यात मोठा मूर्खपणा ठरणार आहे. पण एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, आज तुम्ही अप्रॉक्सिमेटली इंटरेस्ट रेट 10% देताय, 9%, 10% वगैरे इंटरेस्ट रेट आत्ता होम लोनचा आहे आजच्या घडीला. जून महिन्यामध्ये हा व्हिडिओ शूट करतोय मी 2024 साली. कदाचित तुम्ही लेटही बघत असाल, पण या केसमध्ये लक्षात घ्या, हा इंटरेस्ट रेट एक्झॅक्ट महागाई एवढा इंटरेस्ट रेट आहे. म्हणजे काय, आज एक लाईफस्टाईल तुम्ही जगताय, या लाईफस्टाईल जगत असताना तुम्ही जो खर्च करताय तो खर्च वगळता एक मोठी हँडसम अमाऊंट तुम्ही ईएमआयच्या स्वरूपात देताय. उदाहरणार्थ 25,000 रुपये पगार आहे, त्यातला 15,000 रुपये माझा ईएमआय जातो, राहिले किती 10,000 रुपये. 10,000 मध्ये रडत कडत जीवन जगता येतं. किंवा आजची जी तुमची लाईफस्टाईल आहे ना, ही स्ट्रगल करत जगणारी लाईफस्टाईल आहे. थोडंसं तुम्ही रिलेट करत असाल, थोडासा डोक्यामध्ये तुमच्या विचार असेल की नाही यार मी याच्यापेक्षा बेटर जगू शकतो, पण प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम हा आहे की माझा खर्च जास्त होतोय, ईएमआय जास्त जातो. जर तो ईएमआय जास्त जात असेल तर समजून जा तुमचे काही डिसिजन्स चुकलेले आहेत. कारण आज जी तुम्ही लाईफस्टाईल जगताय ती 10 वर्षानंतर सेम तुम्ही जगत असणार. तुम्ही म्हणाल असं कसं पॉसिबल आहे, कारण माझी सॅलरी तर वाढणार आहे. अहो दरवर्षी मी 5%, 8%, 10% इन्क्रीमेंट घेतोय, त्यामुळं मला वाटत नाही दरवर्षी माझी लाईफस्टाईल अपग्रेडच होत जाणार आहे आणि माझा जो ईएमआय आहे तेवढाच राहील, पण सॅलरी मात्र वाढत जाईल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची सॅलरी वाढते किती पर्सेंटनी, 7%, 8%, 10%. पण जी महागाई त्याबरोबरच वाढत असते. आज तुमचं घर चालवण्याचा खर्च आहे 10,000, तर तो पुढच्या वर्षी 11,000 असणार आहे, कदाचित 12,000 असणार आहे, पण सॅलरी पण तुमची 1-2 हजारनीच वाढलेली असणार आहे. म्हणजे तुम्ही तुमची लाईफस्टाईल जगावेगळी चेंज करू शकत नाही, ड्रास्टिकली त्यामध्ये बदल करू शकत नाही या थेरीवर. सो मला काय करायला पाहिजे, माझ्याकडे जर चांगला पैसा असेल तरच तुम्ही लोन घ्यायला पाहिजे. मग लोन का घ्यायचं बरं, तर लोन घेऊन सुद्धा आपण चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करून त्या पैशाच्या जीवावर माझे हप्ते जाऊ शकतात. म्हणजे काय, फुकट घर कसं करू शकतो, फुकट कार कशी घेऊ शकतो, याबद्दल मी डिटेल व्हिडिओज बनवलेत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन व्हिडिओज बघा, तुम्हाला कळेल. माझंही कार लोन आहे, माझेही कारचे हप्ते जातात, पण त्याच्या मागे अनेक कारणं आहेत. ते कसं आपण करू शकतो, कशा प्रकारे त्यावर टॅक्स वाचवू शकतो, कशा प्रकारे त्याचं मॅनेजमेंट केलं जातं, 1000 गोष्टी त्यामध्ये मी सांगितलेल्या आहेत. त्या जाऊन एकदा तुम्ही बघा. सो इथंपर्यंत मला कळालं की जर मी लोन घेतोय आणि ते जर हेवी असेल तर माझी लाईफस्टाईल पूर्णपणे वाट लागू शकते. घर घ्यायचं का, 100% घ्यायचं, एन्जॉय करायचं का, 100% करायचं, पण ते प्रत्येक वेळेनुसार करत जावं लागतं. आपण गडबड केली ना सगळं काही कोसळणार आहे. आजच्या घडीला बरेच लोक, आता माझे 2, 4, 5 मित्र तरी मिनिमम मी आता नावं सांगू शकतो की ज्याचे 2, 4, 5 फ्लॅट आहेत. कोणी 2 घेतलंय, कोणी 3 घेतलेत, कोणी 4 घेतलेत. एक झालं की एक फ्लॅट घ्यायचा. सॅलरी जशी वाढेल, IT वाले, अरे पुण्यामध्ये खूप ग्रोथ आहे बरं का, म्हणून मी 3 फ्लॅट घेण्याचा विचार करतोय, भाड्याने देऊ शकतो. अरे मित्रा, पण जर तू 3 फ्लॅट घेत असशील तर पुढे कशी ग्रोथ होणार आहे त्याची. एकतर तुझा सगळा पैसा हप्त्यामध्ये जातोय, EMI मध्ये जातोय, बरं त्याच्यामधून येणारा रेंट म्हणजे काय, जो तुमचा ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ती किती येऊ शकते याचं कॅल्क्युलेशन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट इल्ड म्हणजे आत्ता सध्या मी गुंतवणूक केली त्यावरून मला रिटर्न किती मिळत आहेत. म्हणजे मी जर भाड्याने प्रॉपर्टी देतोय तर मला भाडं किती येतं, 10,000, 15,000, 20,000. हे 10, 15, 20,000, 30,000, 50,000 जे काही भाडं आहे ते गुंतवणूक केलेल्या अमाऊंटच्या किती टक्के आहे. म्हणजे
मी 1 वर्षाचं टोटल कॅल्क्युलेशन केलं. गुंतवणूक किती केली? 1 करोड रुपयांची केली. आणि मला भाडं समजा एक 5 लाख रुपयांचं येत आहे. तर 5 लाख भाडं येत असेल तर 1 करोडच्या 5 लाख म्हणजेच 5% मला परतावा मिळतोय. याला म्हणतात इल्ड. जनरली जर तुम्ही बघितलात आता सध्या मार्केटच्या कंडिशननुसार तर अप्रॉक्सिमेटली 2% 3% इल्ड आपल्याला मिळतो, जी आपण रिअल एस्टेटमध्ये गुंतवणूक करतो त्याच्यामधून. मग जर हे 2-3 लाख रुपये तुमच्यासाठी सफिशियंट असतील तर विचार करा, प्रॉपर्टी बेस्ट आहे. पण तेच पैसे जर तुम्ही एफडी केली असते ना तर तुम्हाला इझिली त्यामधून 7-8-10 लाख रुपये आले असते. मग 7-8-10 लाख रुपये घ्यायचे की 2-3 लाख रुपये घ्यायचे हा प्रश्न आहे. मग तुम्ही म्हणाल प्रॉपर्टीची प्राइस तर वाढत जाते. अगदी बरोबर आहे, पण प्रॉपर्टीसाठी मेहनत करावी लागते ना साहेब. वारंवार तुम्हाला तुमचा भाडेकरू बदलावा लागतो, त्याचे ॲग्रीमेंट्स आले, त्याच्यावर खर्च आला, तुमच्या प्रॉपर्टीची डागडुजी आली, त्याला कलर करणं असेल, प्रॉपर्टीचे टॅक्सेस असतील, परत त्या इन्कम इल्डवर आणि टॅक्सेस आले, हे सगळे लफडे करत बसावे लागतात. याच्या व्यतिरिक्त ऑप्शन काय? तर सिंपल आहे, मी पहिला पैशाला ग्रो करणार थ्रू द म्युच्युअल फंड, स्टॉक्स. मी चांगले स्टॉक निवडणार, त्याला पहिला ग्रो करून घेणार. मी चांगले म्युच्युअल फंड स्कीम टाकणार ज्यामध्ये मी हेवी इन्व्हेस्टमेंट करत राहणार. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट त्यामध्ये माझी SIP चालू ठेवणार. प्रत्येक महिन्याला विचार करायचं, मी फ्लॅट घेतलेला आहे, माझा 20,000चा हप्ता आहे, माझा 20,000चा हप्ता SIPच्या स्वरूपात जातोय, मी तिकडे गुंतवणूक करणार, ती अमाऊंट चांगली ग्रो करून घेणार आणि त्यानंतर येणार परत रिअल इस्टेटमध्ये. जोपर्यंत माझी ही अमाऊंट चांगल्या प्रकारे ग्रो होत नाही, चांगले स्टॉक, चांगले म्युच्युअल फंड, तोपर्यंत मी अशा नादाला लागणार नाही. एकदा काही झालं त्यानंतर मी अदर ॲसेट क्लासचा विचार करायला लागणार. आता माझं उदाहरण घ्या, मी एवढा वेळ का घालवला प्रॉपर्टी सर्च करायला? जी मी प्रॉपर्टी घेतली, जो मी बंगला घेतला किंवा जो मी डुप्लेक्स खालचा मोठा बंगला घेतलेला आहे, साईडने 800-1000 स्क्वेअर फूट एम्प्टी आहे माझ्यासाठी, माझ्या बागेसाठी आणि माझ्या कार पार्किंगसाठी, आणि वर अपार्टमेंट्स आहेत, पण खाली मोठे 3 डुप्लेक्स बंगलोज आहेत. सेपरेट पार्किंग आलं, सेपरेट माझी जागा आली बागेसाठी आणि जे काही वॉशिंग वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी. त्याचबरोबर आतली स्पेस, कंप्लीट नवीन इंटेरियर, लॉकडाऊन नंतर खूप छान इंटेरियर त्यांनी करून घेतलेलं होतं आणि एकदम फ्रेश प्रॉपर्टी. भलेही 10 वर्ष जुनी आहे पण एकदम प्रीमियम एरियामध्ये आणि खूप चांगल्या रेटला मी ती घेतली. आता याचं रिझन मी तुम्हाला सांगतो बघा. जर तेवढा FSI आधी नव्हता जो FSI आत्ता आहे. FSI म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, एखाद्या जागेमध्ये किती कन्स्ट्रक्शन तुम्ही करू शकता त्याला म्हटलं जातं FSI. जर FSI 1 असेल आणि 5,000 स्क्वेअर फूटची जागा असेल तर तुम्ही त्यामध्ये 2,500 असे 2 मजले उभा करू शकता. पण इथं जेव्हा FSI वाढतो ना तेव्हा हे कॉलम सुद्धा तुम्हाला वर वाढवता येतात. बरेच कॉलम तुम्ही इथं बघू शकता, मल्टिपल कॉलम्स अवेलेबल आहेत. याचाच FSI वाढवून याची साईज आपल्याला वाढवता येते आणि जेणेकरून एक्स्ट्रा जागा बिल्डरला विकण्यासाठी मिळते. आणि जेव्हा एखादी बिल्डिंग जुनी असते ना तेव्हा त्याचा FSI कमी असतो. आता सध्या या शहराचा FSI समजा 1 असेल, जसं जसं या शहराची डेन्सिटी वाढत जाईल, पॉप्युलेशन वाढत जाईल, FSI वाढवला जातो. FSI वाढवणं म्हणजे मल्टिपल लेयर्स मी उभे करू शकतो किंवा मल्टिपल फ्लोअर्स मी उभे करू शकतो. बिल्डिंग खूप उंच होते आणि ही उंच झालेली बिल्डिंग धुवाधार पैसा कमवून देते. आणि जेवढा FSI पण वाढत जातो ना तसे रेट पण वाढत गेलेले असतात, कारण ऑलरेडी तिकडे डिमांड असते. आपण ज्या बिल्डिंगमध्ये उभे आहोत ना, आता या बिल्डिंगला 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि याचा FSI सुद्धा वाढलेला आहे, जो आधीचा FSI होता त्यापेक्षा. फॅसिलिटीज नाही आहे त्या बिल्डिंगमध्ये, पण जशा जशा लोकांच्या डिमांड वाढत जातील सगळेजण म्हणणार की आता नवीन बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे. एक बिल्डर या बिल्डिंगला विकत घेतो किंवा लोकांना सांगतो, इथल्या रहिवाशांना सांगतो की मी तुम्हाला अजून 200, 300, 400, 500 स्क्वेअर फूट वाढवून देतो, मला ही बिल्डिंग द्या आणि मी ही कन्स्ट्रक्शन करतो. बिल्डर काय करतो, त्यांना थोडीशी जागा वाढवून देतो आणि उर्वरित जी जागा शिल्लक राहील, जो FSI कंझ्युम तो करेल, तो FSI डायरेक्ट स्वतःच्या त्याच्या मालकीचा होईल आणि तो FSI विकून बिल्डर अजून चांगले पैसे अर्न करू शकतो. याला म्हणतात FSI ची गेम. दुसरी इम्पॉर्टंट केस आहे, मी काही प्रॉपर्टीज मध्ये इन्व्हेस्ट करतो, एम्प्टी लँड्स मध्ये इन्व्हेस्ट करतो. यासाठी तुम्हाला व्हिजन असायला पाहिजे. या पर्टिक्युलर एरियामध्ये सपोज नवीन एअरपोर्ट होणार आहे, इथं नदी आहे, इथं XYZ गोष्टी असल्यामुळे इकडे जास्त एक्सपान्शन होऊ शकणार नाही, पण हा जो एरिया आहे ना इकडे एक्सपान्शन होऊ शकतं. जर इकडे एक्सपान्शन होऊ शकतं तर मी या एरियाच्या कधीही नादाला न लागता मी या एरियावर फोकस करेन आणि तिथं प्रॉपर्टी एम्प्टी लँड घेण्याचा प्रयत्न करेन. एखादा मोठा बिल्डर आहे, DLF आहे, लोधा आहे, XYZ, एखादी ड्रीम सिटीचा प्रोजेक्ट सुरू केलाय, खूप मोठे अपार्टमेंट्स तिकडे होणार आहेत, त्याच एरियामध्ये जर मला आसपास एम्प्टी लँड मिळाली तर डिमांड आहे साहेब, मी त्याचा विचार करणार. म्हणजे थोडा
अनालिसिस तुम्हाला करावं लागेल 4, 5, 6 जागेंचं, आणि त्यानंतर तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे त्यातली कुठली प्रॉपर्टी तुमच्यासाठी बेस्ट असेल. पण मेजरली एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या एरियाचं, वेगवेगळ्या सिटींचं अनालिसिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही फायदा होणार नाही. माझंच उदाहरण, मी मेजरली 4 ते 5 सिटीज किंवा गावांवर फोकस करून आहे, तिथल्या एरियाजवर फोकस करून आहे. मला तुम्ही आता झोपेतून जरी विचारलं, सर कोल्हापूरमध्ये कुठे डिमांड आहे, कोणत्या एरियामध्ये, कोणता एरिया बेस्ट चालू शकतो, कुठे चांगली डेव्हलपमेंट चालू आहे, हे माझ्या बऱ्याच क्लायंटला मी ऑलरेडी सांगितलंय. सेमिनारमध्ये मी सांगतोय, एक वर्षाला तिथं प्रॉपर्टीचे रेट डबल झालेले आहेत. गेल्या 3 वर्षामध्ये रेट तिप्पट झालेले आहेत. जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता. पण जिथं पूर येतो, जिथं नदी आहे, जिथं चांगले डेव्हलपमेंट होत नाहीयेत, जिथं प्रीमियम लोक न राहता दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होत आहेत, त्यामुळे त्या जागेची डिमांड संपलेली आहे. एवढंच काय, या जागांवर पुढे जाऊन तुम्ही प्रोजेक्ट उभा करू शकता, बिल्डर सोबत पार्टनरशिप करू शकता. चल जागा माझी, या जागेमध्ये डेव्हलपमेंट तू करायचीस, मला 1 करोड ॲडव्हान्स टाक, तो तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पैसे देऊन देईल. त्यानंतर त्यांना अपार्टमेंट उभं करायचं काम त्याचं. त्यामध्ये 30-70, 40-60 जो काही रेशो तुमचा ठरेल त्याप्रमाणे रेशो ठरवायचा. तेवढी जागा त्याची, उरलेले अपार्टमेंट्स माझं मी बघतो भाड्याने चढवायचे आहेत की विकत द्यायचे आहेत, की मला स्वतःला तिथं काहीतरी बिझनेस करायचा आहे, हे सगळं तुमच्यावर असेल. अशा प्रकारे एकतर जागा आपण घेऊ शकतो, डेव्हलप करू शकतो, नाही डेव्हलप करायचे मी रिसेल करू शकतो. यापेक्षा ही इम्पॉर्टंट गोष्ट ज्याच्यावर आमचा अजून फोकस असतो, प्लॉटिंग. चांगल्या एरियामध्ये जागा विकायच्या असतात, त्या मोठमोठ्या जागा घेणं, त्या जागांना डेव्हलप करणं, त्यांना एनए करणं, तिथं प्लॉटिंग करणं, आणि ते आपण देऊ शकतो. त्याच एरियामध्ये एखादं कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं करू शकतो, तिथंच रो बंगलोची एखादी स्कीम करू शकतो. असे सगळे उद्योग आम्ही स्वतः करतो. तुम्ही करायचे की नाही तो पार्ट वेगळा आहे, पण जे माझे बिझनेसेस आहेत हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. याचा फायदा काय होतो, याला खूप कमी मला स्वतःला वेळ द्यावा लागतो. पहिला एकदा अनालिसिस करणं, व्यवस्थित फिरणं, जागेचा सर्व्हे करणं, रेटमध्ये जागा परचेस करून घेणं चांगल्या, मग नंतर त्याला एनए करणं असेल, प्लॉटिंग करणं असेल, त्याच्यावर कन्स्ट्रक्शन करणं असेल, सगळं काम. माझी काही सेपरेटेड टीम आहे, काही लोकांबरोबर माझे चांगले संबंध आहेत, कनेक्शन्स आहेत, ते सगळे माझे मित्र, माझे ओळखीचे लोक, माझे पार्टनर्स, ते सगळं बघतात. यामध्ये कॅच आहे बरं का, काही लोक असतात ज्यांचा ब्लॅक मनी असतो, बेसिकली माझा नाहीये. रिझन मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला असं कसं म्हणताय, तर जेन्युअनली नाहीये, कारण माझा सगळा बिझनेस ऑनलाईन आहे. जर माझं एखादं शॉप असतं, तिथून काहीतरी पैसा येतो, ब्लॅक करताय, मी क्लिअरली तुम्हाला म्हटलं असतं, थोडंफार मी पण करतो बरं का, पण मला ती करण्याची वेळच येत नाही, किंवा आता मला ते करण्यामध्ये इंटरेस्ट पण नाहीये. कुठे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी लफड्यामध्ये अडकत बसायचं. सो बरेच लोक काय करतात, आता दुकानदार असतील, छोटे मोठे बिझनेसमॅन असतील, किंवा इव्हन मोठे उद्योगपती असतील, मग ते जीएसटी वाचवतात, डायरेक्ट क्लायंटला जे काही असेल ते, आता त्यामध्ये उतरायला नको आपण, पण एक गोष्ट लक्षात घ्या, ते लोक पैसे दाखवत नाहीत, टॅक्स भरत नाहीत, म्हणजे त्यांच्याकडे ब्लॅक मनी असतो, ते अगेन रिअल इस्टेटमध्ये जातात. पण जाताना थोडासा विचार करून जाणं पण गरजेचं आहे. आता काही पैसा इकडून तिकडून आलेला असेल, तुम्हाला आमची मदत हवी असेल तर कॉल करा. गुंतवणूक कशी करायचं याचा गायडन्स आम्ही तुम्हाला देऊ. या नंबरला कॉल करून सविस्तर व्यवस्थित माहिती घेऊ शकता. ऑफिसला व्हिजिट करू शकता. राजारामपुरीमध्ये माझं ऑफिस आहे, त्यामुळे आपण इथं बसून डिस्कसही करू शकतो. आता नवीन एक ऑफिस आम्ही बनवतोय. हे ऑफिस बनवण्यासाठी जी आम्ही जागा घेतली ती मार्केट रेटपेक्षा बऱ्याच कमी पैशामध्ये घेतली. याचं रिझन काय, तर ती जागा व्यवस्थित विचार करून, निगोशिएशन करून, खूप सारा वेळ देऊन घेण्यात आली आहे. आता इथे इंटेरियर सुरू आहे, तुम्ही बघू शकता. या प्रकारे सगळं काही आम्ही डिमॉलिश करून टाकलेलं आहे. परत सगळ्या गोष्टी नवीन करतोय. रिसेंटली अजून एक प्रॉपर्टी आम्ही बाय केली होती, आणि ही प्रॉपर्टी आहे ऑफिससाठी. एक ऑफिस आम्ही इथं उभा करणार आहोत, सेकंड ऑफिस. आणि याची गरज काय पडली, तर अजून जास्त आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मोठं बनवायचं आहे, टीम मोठी वाढवायची आहे. बरेच सगळ्या आत्ता सध्या आमच्या गरजा आहेत. पण यामध्ये महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ही प्रॉपर्टी आम्ही परचेस का केली. ॲक्च्युली जेव्हा आपण दुसरी एखादी प्रॉपर्टी परचेस करतो ना, तेव्हा अजून बरेच पॅरामीटर त्यामध्ये ॲड होतात, जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. जर तुम्ही त्या पॅरामीटरवर लक्ष दिलं नाही, म्हणजे काय, पहिली ॲडव्हान्टेज काय आहे, नंतर जर रिसेल व्हॅल्यू मला त्याची काय मिळणार आहे, आणि आत्ता मी त्यासाठी किती पे करतोय, आणि प्रॉपर निगोशिएशन करून मी त्याला बाय केलंय का, या सगळ्या गोष्टींना डोक्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी प्रॉपर व्हिज्युअलाइज करून पुढचं त्याचं भविष्य बघून जर बाय केली असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होतोच. इथं एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय. आता डेव्हलपमेंट याची सुरू आहे, एकदम रॉ फेजमध्ये आहे. सगळं काही आम्ही मोडतोड करून झालेली आहे. आता सध्या बिल्ड करण्यावर आम्ही फोकस करतोय. आता जेव्हा ही प्रॉपर्टी बिल्ड होईल, प्रॉपर ऑफिस तयार होईल, सगळं सोडून द्या. जरी मी याला रेंटवर दिलं ना, तरी सुद्धा याच्यामध्ये इझिली मला 2 ते 2.5 लाख रुपये रेंट येऊ शकतो. एवढी मोठी प्रॉपर्टी आता सध्या आहे. प्रॉपर कॅमेरामध्ये आणि एकाच व्ह्यूमध्ये सगळं कव्हर होणार नाही. आणि मेन
लोकेशनला आहे राजारामपुरीमध्ये. जर तुम्ही कोल्हापूरच्या आसपासचे असाल तर ऑब्व्हियसली ऑफिसला व्हिजिट करू शकता. रिचमी जरी तुम्ही सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला हा ॲड्रेस मिळून जाईल. 2 ऑफिसेस एकाच बिल्डिंगमध्ये आमचे होत आहेत. यामध्ये सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जेव्हा मी याला रेंटनी देऊ तेव्हा सुद्धा मला इझिली ऑलमोस्ट 10% आसपास याचा मिनिमम यील्ड मिळेल. एवढी चांगली व्यवस्थित बजेटमध्ये ही प्रॉपर्टी मला मिळालेली आहे आणि हे समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा हे तुम्हाला समजेल ना तेव्हा प्रत्येक प्रॉपर्टी तुमच्या फायद्याची ठरेल. जर तुम्ही हे गेलेलं 1 वर्ष आणि हे वर्ष बघाल, खूप जास्त रिअल इस्टेटमध्ये आमच्या इन्व्हेस्टमेंट्स वाढत आहेत आणि त्याचं कारणच हे आहे की भविष्य आम्हाला त्या प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये दिसत आहे आणि म्हणून आम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय. पण ॲक्च्युअली प्रॅक्टिकली जे आता मार्केटमध्ये या प्रॉपर्टीचे रेट चालू आहेत पर स्क्वेअर फूट 100 रुपयांच्या आसपास रेडीमेड ऑफिस. मी इथून ॲटलिस्ट 2.5 लाख रुपये घेऊ शकतो जर तुम्ही याचं महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं तर. पण जर तुम्ही इयरली कॅल्क्युलेशन केला तर ॲटलिस्ट मी यामधून 30 लाख रुपये वर्षाचे कमवू शकतो, काही न करता, फक्त हे रेंट न देऊ. आणि जर हे कॅल्क्युलेशन तुम्ही माझ्या परचेस प्राईसच्या तुलनेमध्ये बघितलात तर हे खूप जास्त होतं. जे रिटर्न मला आता सध्या स्टॉक मार्केट देतं तेवढे रिटर्न मी या प्रॉपर्टीमधून जनरेट करू शकतो. प्रत्येक गोष्ट मिळते पण क्विक नाही मिळत, थोडासा वेळ द्यावा लागतो. मी बरेच ऑफिसेस शोधले, बऱ्याच बिल्डिंग्स बघितल्या, बऱ्याच ठिकाणी मी गेलो, पण वेळ लागला, पण चांगली गोष्ट मिळाली. ही गोष्ट मिळवण्यासाठी थोडासा वेळ तुम्हाला द्यावा लागतो आणि डेफिनेटली तुम्हाला त्या गोष्टी मिळतात. वेळ देणं गरजेचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण लोन घ्यायला जातो तेव्हा डोक्यामध्ये हे नसतं की अरे यार माझं अकाउंट इथे आहे, HDFC बँक, ICICI बँक, SBI मध्ये माझं अकाउंट आहे, चला जाऊयात. सर लोन देताय का, मला घर बांधायचं होतं. असं आपण जातो जसं एकदमच आपल्याला गरज आहे आणि बँकेला काही गरज नाही. मला सर लोन देता का, नाही चाल. सर मला लोन हवं होतं, तुमच्याकडे काय रेट आहे. मी असं बिलकुल म्हणणार नाही की ॲरोगेंटली बोला, गरज नाही. सर तुमच्याकडे काय रेट आहे, 9%. ओके थँक्यू सो मच. दुसऱ्या बँकेमध्ये गेलो, सर तुमच्याकडे लोनचा रेट काय आहे, 8.9%. मी परत त्या जुन्या बँकेमध्ये जाणार, सर 9% म्हटला होता, मला 8.5 लोन मिळतंय, काय करताय. अच्छा ती बँक 8.5 देते का, मी पण देतो. हे इम्पॉर्टंट आहे. अहो 10 रुपयाची भाजी घेताना निगोशिएट करताना मग 50 लाख 1 कोटीचं लोन घेताय, तोंडातून शब्द निघत नाही आपल्याला हे माहितीच नाही की या गोष्टी निगोशिएट होतात. इंटरेस्ट रेट 100% निगोशिएट होतात, ते तुम्ही करायला पाहिजे. जर तुम्ही 0.5% जरी वाचवू शकलात ना, 1 करोड रुपयेवर 0.5% खूप मोठी अमाऊंट होते आणि ते पण कंपाऊंडिंगने तुम्ही भरत असता 20-20 वर्ष. त्यामुळे तुमचा EMI ड्रास्टिकली कमी होतो. 2-4 हजार रुपये कमी झालेला EMI तुम्हाला कळणार सुद्धा नाही, फक्त 0.5%. त्यामुळे हे आपल्याला करायला पाहिजे. काही डॉक्युमेंट नाहीत म्हणून आपण अननेसेसरी मोठ्या मोठ्या इंटरेस्ट रेटवर लोन उचलतो, ते बिलकुल केलं नाही पाहिजे. त्यापेक्षा बेटर वे आहे डॉक्युमेंट क्लिअर करा आणि मग लोन उचला. बिनकामी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करू नका. जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत थोडंसं लांब राहिलेलं कधीही चांगलं. स्टॉक मार्केटमधून चांगले रिटर्न आपण गेन करू शकतो, तर चांगल्या प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक पाहिजे. म्युच्युअल फंडच्या अशा काही स्कीम आहेत ज्या ॲग्रेसिव्ह रिटर्न देतात, 20%, 25%, 15%, 18%. प्रचंड चांगले रिटर्न झाले. अहो 4-5 वर्षात पैसे डबल झाले, अजून काय पाहिजे तुम्हाला, जे कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये एवढ्या इझिली होत नाहीत. बरं ते झाले तर खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. विचार करा ना, एखादी प्रॉपर्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे 50 लाख रुपये, पण जर त्या प्रॉपर्टीचा डिसिजन तुमचा चुकला असेल तर, आता ती प्रॉपर्टी सेल आउट होत नसेल तर, त्याला चांगले रिटर्न मिळत नसतील तर काय करणार, शांत राहणार. यापेक्षा बेटर वे असतो, समजा मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये मी गुंतवणूक केली आहे, 10-12 स्टॉक माझ्याकडे आहेत, 15 स्टॉक आहेत, 20 स्टॉक आहेत, 25 स्टॉक आहेत, 2-4 स्टॉक चुकले, मी सेल करून दुसरे बाय करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. इथं तुम्ही करू शकता का, प्रॉपर्टी खरेदी करताना 10-15 प्रॉपर्टी बुक करा, मी घेणार आहे. अंबानी आहोत का आपण, तर 100% नाही. त्यामुळे जर एक्सपर्टी नसेल तर प्रॉपर्टीच्या नादाला लगेच न लागलेलं चांगलं. कारण एकदा का प्रॉपर्टीचा डिसिजन तुमचा चुकला तर तो आयुष्यभरासाठी त्रास देणारा ठरू शकतो. कारण बऱ्याच लोकांना एकदा प्रॉपर्टी घेतली की परत विकायचं म्हणजे त्यांच्या जीवावर येतं. त्याला तुम्हाला ॲज अ बिझनेसच कन्सिडर करायला पाहिजे, अदरवाईज तो तुमच्यासाठी खूप मोठा धोका असेल. मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि काही व्हॅल्युएबल गोष्टी सुद्धा मी तुम्हाला सांगितल्या असतील. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमधून जर तुम्हाला खरंच व्हॅल्यू काही मिळत असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा आणि नेहमीप्रमाणे तुमचं प्रेम दाखवायचंच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.